हा बुंदीचा किल्ला हाडा राजपुतांनी बांधलेला आहे, जे दावा करतात की ते अग्निपुत्र होते. खरं सांगायचं तर हे चौहान राजपुतांचे वंशज आहेत, जे मोहम्मद घोरीच्या आक्रमणानंतर उत्तर भारतातून राजस्थानात स्थलांतरित झाले. त्यांनी इथे अनेक राज्यही स्थापन केली. बुंदी त्या राज्यांपैकीच एक आहे. बुंदीचा किल्ला हा राजपूत किल्ला वास्तुशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुनाच म्हणता येईल. मोगल किंवा इस्लामिक प्रभाव इथे खूप कमी प्रमाणात आपल्याला दिसतो. इथल्या इमारती बारव, कॉर्नायसेस, कमानी आणि अलंकृत खिडक्यांनी सजवलेल्या होत्या. ह्या किल्ल्याची कल्पना अशी केली गेली होती की याची तटबंदी एखाद्या ताऱ्याप्रमाणेच असेल, डोंगर माथ्यावर पसरलेली, आणि म्हणूनच याला तारागड द स्टार फोर्ट म्हणण्यात आलं. राजस्थान मधील जयपूर पासून 215 किलोमीटर अंतरावर स्थित बुंदी तिथल्या तारागड किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. चौदाव्या शतकाच्या मध्यावर हा बांधण्यात आला होता. हाडा राजपुतांचा इथे चांगलाच दरारा होता. ते मोगल दरबारात मनसबदार होते आणि ते त्यांच्या युद्धातील शौर्याबद्दल प्रसिद्ध होते, अगदी काबूल पासून ते दख्खन पर्यंत. रावदेवांनी 1258 मध्ये या स्थापन केलं, पण कालांतराने लष्करी दृष्ट्या एका अभेद्य किल्ल्याची आवश्यकता भासली. ती पूर्ण करायला म्हणून राव राजावर सिंहाने 1354 मध्ये 1425 फूट उंच डोंगरावर हा किल्ला उभारला. आणि त्यानंतर जयपूरचे जे फौजदार होते दलेल सिंह, त्यांनी ह्याची तटबंदी उभारली. फ्रिश्त्याच्या म्हणण्याप्रमाणे महमूद खिलजी या मालव्याच्या सुलतानाने यावर 3 वेळा हल्ला केला आणि त्यावर ताबा मिळवला. 17व्या शतकात बुंदीच्या शासकांनी मोगलांबरोबर शांतीचा तह केला आणि त्यांच्या साम्राज्याचे भाग बनले. किल्ला सुरक्षित झाला आणि राज्य त्याच्या संपन्नतेसाठी प्रसिद्ध झालं. या किल्ल्याच्या बांधणीत खूपच कुतूहलता दडलेली आहे. राजस्थानामधील इतर कुठल्याही किल्ल्यापेक्षा हा अतिशय वेगळा आहे. हा किल्ला डोंगराच्या कपारीत, ते देखील तुकड्या तुकड्यांमध्ये बांधला गेला आहे. महाल देखील शिखरावर बांधला असल्यामुळे त्यांना वरून बघता यायचं, आणि हा पूर्णतः वेगळाच दृष्टिकोन आहे, कदाचित त्या दरीमुळे मिळणाऱ्या संरक्षणासाठी. भौगोलिकरित्या आणि डोंगराळ भूभागाचा खूप कुशलतेने या किल्ल्याच्या संरक्षणासाठी वापर केला गेलाय. तिन्ही बाजूला असलेल्या टेकड्या याचं नैसर्गिक चिलखत आहे. मजबूत भिंत वर किल्ल्याच्या दिशेने येणाऱ्या रस्त्याला आडवी येत. याची तटबंदी डोंगराच्या कडेकडेने पसरलेली आहे, मोठा भाग आपल्यात सामावून घेत.
इमारती टेकडीच्या पायथ्यापासून ते त्याच्या माथ्यापर्यंत जमीन पूर्ण भरून टाकतात. तटबंदीच्या बाजूने बुरुज बांधण्यात आले आहेत किल्ल्याच्या संरक्षणासाठी. बोलता जा रे दिल खोलता जा 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 रे बोलता जा रे दिल खोलता जा 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 रे बोलता जा रे दिल खोलता जा 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 रे बोलता जा रे दिल खोलता जा रे बोलता जा रे दिल खोलता जा बोलता जा रे दिल. बुंदीमध्ये अनेक सुंदर राजवाडे आहेत जे राजपूत शैलीचे उत्कृष्ट नमुने समजले जातात. जा जा रे बोलता जा रे दिल खोलता जा रे बोलता जा रे दिल खोलता जा. वेगवेगळ्या शासकांनी बांधलेल्या या समूहाला आज दिसतोय तसा होण्यासाठी अनेक शतकं लागली. त्यामुळे आपल्याला इथं दिसणाऱ्या वेगवेगळ्या वास्तुशास्त्रीय शैलींना पाहून आश्चर्य वाटत नाही. वास्तुशास्त्रीय घटकांपैकी एक जो बुंदी आणि मेवाड भागातील देखील तो म्हणजे बाहेर आलेले सज्जे. जोधपूरच्या मेहरानगडमध्ये देखील कुठेही जिथे उंच भूभाग आहे आणि तिथे तुम्ही महाल बांधला त्याला हवेशीर करण्यासाठी तुम्ही झरोका किंवा सज्जा बांधता. अशा प्रकारे बाहेर आलेली स्तंभांनी किंवा इतर प्रकारे सुशोभित केलेली. रे कारे कारे आये बदरा रे कारे कारे आये बदरा. बुंदीच्या किल्ल्यातील सर्व इमारतींच्या चौकांचा आणि सज्जांचा खूप चांगला वापर केला जातो. निवासस्थानाच्या खोल्या मोकळ्या जागेच्या चहू बाजूने बांधण्यात आल्याने महिलांना शाही समारोह आणि सार्वजनिक समारंभ साजरे करायला मदत व्हायची. ऐतिहासिक पोत न बिघडवता शहराच्या पोतीबरोबर किल्ला स्वतःला एकरूप करणारा होता. ज्या प्रकारे सज्जे प्रक्षेपित भाग वास्तुशास्त्र होतं त्यामुळे असं वाटायचं जणू ते शहराच्या वास्तुशास्त्रातूनच बाहेर पडतंय असं भासतं, फक्त एका वेगळ्या पातळीवर. याला अनेक प्रवेशद्वार आहेत. भातिया पोळ शहराच्या दिशेने तोंड करून आहे. याच्या अत्यंत जाड भिंती रंगीबेरंगी चित्रांनी आणि दगडी कोरीव कामाने सजवलेल्या आहेत. हे महाकाय द्वार एक प्रकारच्या हळुवार मार्दवतेची जाणीव देतं. हा बुंदीचा किल्ला एका टेकडीच्या वर बांधण्यात आलाय. हा पूर्वी घनदाट अरण्यानं वेढलेला होता. त्यामुळे इथे पोहोचून यावर हल्ला करणं म्हणजे कुठल्याही आक्रमकासाठी अशक्यच होतं. त्यामुळेच राजस्थानच्या इतर किल्ल्यांच्या तुलनेत बुंदीचा किल्ला युद्धांच्या विध्वंसापासून सुरक्षित राहिलाय. इथले शासक हे मुत्सद्दी होते. त्यांनी महान सम्राट अकबरासोबत अगदी मैत्रीपूर्ण तह केला आणि आपल्या संस्थानाचं संरक्षण द्विगुणित केलं. शांतता आणि संपन्नता इथं कायम राहिली. त्यामुळे चित्रकारांना, संगीतकारांना, लेखकांना राजाश्रय देऊ शकले आणि बुंदी एका चमकत्या ताऱ्याप्रमाणे प्रसिद्ध झाला. स्त्रियांच्या निवासासाठी राखीव ठेवलेल्या या जागेला जनाना महाल म्हटलं जातं. इथल्या भिंतींवरची चित्र खूप मोठी आहेत. आज मात्र या जागेला दुःखी आणि उजाड स्वरूप आलं आहे. कोणालाच याच्या संवर्धनाची काळजी आहे असं वाटत नाही.
अनिरुद्ध महाल हा 17व्या शतकातील तिसऱ्या चतुर्थात बांधण्यात आला होता. हा 2 भागात विभागलेला आहे. पहिला भाग जिथे गॅलरीच्या एका बाजूला खोल्या बांधण्यात आल्या आहेत, तर दुसरा म्हणजे एक मोकळा चौक कारंज्यांनी सुशोभित केलेला. या वाड्यातील भिंती आणि छत गीत गोविंदांनी प्रभावित झालेल्या चित्रांनी भरलेले आहेत. रामायणातील घटना आणि बुंदीचे शासक दरबार चालवत असतानाच्या दृश्यांनी देखील. ही इमारत देखील दुर्लक्षितपणाची बळी ठरली आहे. बुंदीच्या किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेला दगड खूपच कठीण होता. त्यावर कोरीव काम करणं कठीण होतं. त्यामुळेच बहुधा या किल्ल्याच्या आणि वाड्याच्या सजावटीसाठी चित्रांचा वापरच जास्त झालेला दिसतो. आणि फक्त भिंतीवरची चित्र नव्हे, तर खाजगी संग्रहात उपलब्ध असलेल्या बुंदीच्या मध्ययुगीन काळातील मिनिएचर चित्र देखील खूपच प्रसिद्ध आहेत. त्यांना कलाक्षेत्रात खूपच मान आहे. फूल महाल एक मोठं सभागृह, ज्याचा वापर कधी काळी खाजगी दिवाणखाना म्हणून करण्यात यायचा. त्या काळी याच्या समोर असलेल्या बहरलेल्या फुलांच्या बागांमुळे याला फूल महाल नाव देण्यात आलं. इथल्या भिंतींचा वापर मोठे कॅनव्हास म्हणून करण्यात आला आहे. बुंदीच्या शाही जीवनशैलीचं चित्रण करणारी चित्र यावर रंगवण्यात आली आहेत. काहींमध्ये होळी आणि हरताळिका सारख्या सणांचं चित्रण आहे, तर काहींमध्ये समारोहांचं संचलन पाहायला मिळतं. हा एक सुंदर समूह आहे महालांचा. छोटे लपलेले मार्ग वेगवेगळ्या स्तरांवर. या प्रकारात छत्रमहाल सर्वात सुंदर नमुन्यांपैकी एक आहे. त्यावर भिंतीवरची अप्रतिम चित्र आहेत, कारण बुंदीचे महाराज कलेचा महान आश्रयदाता होता. विशेष करून त्या कलेचा जी बुंदी शैलीतील चित्रकला म्हणून ओळखली जाऊ लागली. सर्वात प्रसिद्ध असलेल्या राजपूत चित्रांमधील चित्र. छतर महाल हा राव छत्रसालने बांधला होता. खुल्या चौकाचं सुरेखरित्या स्तंभांच्या रांगांनी विभाजन करण्यात आलं आहे आणि त्याच्या सभोवताली शाही कुटुंबांच्या सदस्यांसाठी खोल्या बांधण्यात आल्या आहेत. हा राजवाडा हिंदू वास्तुशास्त्राचा एक चांगला नमुना आहे. काही काळ स्थानिकांबरोबर आणि काही राजपूत राजांबरोबर लढून बुंदीचे शासक मोगल साम्राज्याचा देखील भाग होते. 18व्या-19व्या शतकातील इतिहास बुंदी किल्ल्यापासून थोडा दूर झाला होता, पण तरी देखील बुंदी किल्ल्यावर त्याचा परिणाम झाला. किल्ल्याच्या आत राहणाऱ्या लोकांवर देखील. राव रामसिंह छत्रसालचा पुत्र होता. त्याने छतर महाल सजवण्यासाठी भरपूर खर्च केला. भिंतींवरील चित्र पुन्हा रंगवण्यात आली. ही चित्र हिंदू देवदेवतांचं चित्रण करतात. याच्या बरोबरीने बुंदीच्या शाही जीवनशैलीचं देखील चित्रण आहे. हा बुंदीचा किल्ला फक्त राजस्थानमधीलच नाही, तर संपूर्ण देशातील सुंदर किल्ल्यांमधील एक आहे. प्रसिद्ध इंग्रजी लेखक रुडियार्ड किपलिंगचं मत असं होतं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या किल्ल्याकडे पाहिलं ना की असं वाटतं की हा किल्ला कोणा मर्त्य मानवाने नाही, तर देवदूतानेच बांधलाय. असंच काहीसं मत होतं कनिंगटॉड यांचं, जे ब्रिटिशांचे राजकीय प्रतिनिधी म्हणून 19व्या शतकात राजपुताना इथे काम करायचे. टेकडीच्या वरच्या टोकावरून जिथे छतर महाल उभा आहे, तिथून असं वाटतं की किल्ला एखाद्या सुंदर धबधब्याप्रमाणे टेकडीच्या पायथ्यापर्यंत वाहतोय.
बुंदीच्या सुरुवातीच्या काळातील चित्र बादल महालात पाहायला मिळतात. या इमारतीच्या दर्शनी भागावर पश्चिमेचा विशिष्ट प्रभाव पाहायला मिळतो. याचं छत देखील एखाद्या गॉथिक शैलीतील चर्चची आठवण करून देतं. ज्यावेळी हे किल्ल्यांचं विशेष करून सुशोभीकरणाचं किंवा विस्तारीकरणाचं काम सुरू असायचं, ही वेळ ती असायची ज्यावेळी त्यावेळचा राजा भरपूर संपत्ती घेऊन यायचा, पण तो स्वतः कधीच स्वतःच्या राज्यात फार वेळ राहू शकायचा नाही. आपल्याला बुंदीचा राजा माहितीये, कोटाचा राजा माहितीये, आपल्याला सगळेच माहितीये जे मोगलांचे निष्ठावंत सरदार होते. त्यांना अगदी क्वचितच स्वतःसाठी बांधत असलेल्या सुंदर किल्ल्यांमध्ये राहायची संधी मिळायची. हा एक विरोधाभासच आहे, नाही का? ह्या भिंतींवरील चित्रांमध्ये राजपूत, मोगल आणि दख्खनी शैलींचा मिश्रित प्रभाव पाहायला मिळतो. इतिहासकारांच्या म्हणण्याप्रमाणे जेव्हा बुंदीचे शासक मोगलांबरोबर युद्ध मोहिमांवर दख्खनेत गेले, तेव्हा ते तिथून तिथल्या कलाकारांना घेऊन आले. भिंती फुलांच्या नक्षीकामाने आणि पारंपरिक नायक नायिकांच्या चित्रांनी सुशोभित होत्या. या कलाकारांची कला पाहून आपल्याला अभिमान वाटल्या वाचून राहत नाही. असं उमदं बांधकाम, अशी भव्य जगण्याची शैली, अशी महानता होती शक्य 500 वर्षांपूर्वी? तुम्हाला विनम्रतेची जाणीव करून देतं. त्याचबरोबरीने तुम्हाला अभिमान देखील वाटू लागतो, कारण या सगळ्या गोष्टी मानवांनीच केल्या आहेत. बुंदीच्या उल्लेखनीय आकर्षणांपैकी एक म्हणजे तिथल्या अप्रतिम छत्र्या. राजपूत शासकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मरणार्थ अशा छत्र्या उभारण्याची तिथे प्राचीन परंपरा आहे. बुंदीमधील 84 छत्री उल्लेखनीय आहे. ही राजा राव अनिरुद्ध सिंह याने बांधली होती, एका सामान्य माणसाच्या स्मरणार्थ, त्याच्या पालक मातेच्या मुलासाठी. चार 8-16च्या ऐवजी 84 स्तंभावर उभी असलेली ही छत्री कामसूत्रामधील 84 आसनांचं प्रतीक बनून रसिक पर्यटकांना आनंद देते. तर 84 योनींची आठवण देऊन भोगवाद्यांना मुक्तीच्या प्रयासाची प्रेरणा पण देते. बुंदीच्या राजघराण्यातील कुटुंबियांकरिता केसरबागमध्ये छत्र्या बांधण्यात आल्या आहेत. मृतात्म्यांना परिचित वातावरण मिळावं म्हणून या संगमरवरी दगडांनी बांधण्यात आल्या आहेत. यातील काही दिनदुबळ्यांच्या कल्याणासाठी योजना राबवल्यामुळे जे राजे आणि राण्या लोकप्रिय झाल्या होत्या त्यांना समर्पित केल्या आहेत. त्यांच्या स्मृती आजही आपुलकीने जतन केल्या जातात. सूरज से बातें करती है बूंदी की सूरज छतरी, स्थापत्य का रूप दिखाती 84 खंभों की छतरी, बूंदी की शोभा को द्विगुणित करती है मौड़ी छतरी, और छत्र महल को सदा निहारे पहाड़ों से स्याली छतरी, और तारागढ़ के मध्य विराजे राव देवा की छतरी, और बूंदी नगरी के पग पग में दिखती हैं सुंदर छतरी. चित्रशाळा हे बुंदीच्या किल्ल्यातील प्रमुख आकर्षणाचं केंद्र आहे. याच्या समोरच्या बाजूस एक फुलांचा बगीचा आहे जो कारंजांनी सजवलेला आहे. बाकी 3 बाजूंचं चित्रांचं संग्रहालय म्हणून वापर करण्यात आला आहे. या इथल्या चित्रांनीच बुंदीला जगात प्रसिद्धी मिळवून दिली.
इथल्या चित्रांचे विषय राधाकृष्णाच्या आणि इतर प्रणय कथांच्या दृश्यांपासून ते शाही शिकारीच्या दृश्यांपर्यंत अनेक आहेत. रंगीबेरंगी चमकदार रंगांचा वापर केला गेलाय. ह्यातील ज्या आकृत्या आहेत त्या आकृत्या कृष्णगड, उदयपूर आणि चित्तोडगड इथल्या आकृत्यांपेक्षा वेगळ्या आहेत. इथे धावणारी हरणं, धावणारे छावे, धावणारे वाघ, शिकार करताना राजा, कडाडणाऱ्या विजा. हा जो प्रयोग झाला, हा प्रयोग त्या काळामध्ये आश्चर्यकारक होता. या चित्रसंग्रहालयातील चित्रांमध्ये मानवी चेहरे खूपच रंजक आहेत. त्यांच्या वेशभूषेत खूपच वैविध्य पाहायला मिळतं. काही राजस्थानी वाटतात तर काही मोगल. चित्रांतील ओघवत्या रेषांचा डौल आणि रंगांची निवड संमोहित करणारा जवळजवळ संगीतमय परिणाम साधणारा आहे. 18व्या आणि 19व्या शतकांमध्ये काढल्या गेलेल्या या चित्रांमध्ये अनिर्मिष आनंद अभिव्यक्त होतो. आपण या खजिन्याचं मूल्यमापन देखील करू शकत नाही. हा धोक्यात असलेला वारसा आहे, ज्याचं संवर्धन तातडीनं होणं अत्यावश्यक आहे. कला संशोधकाच्या दृष्टिकोनातून तिथली चित्र अतिशय महत्त्वाची आहेत आणि ती अतिशय प्रारंभीच्या काळातली आहेत आणि ती अतिशय दुर्मिळ चित्र आहेत. कारण आपल्याला माहिती आहे की महान चित्रकारांना तिथे आमंत्रित करण्यात आलं होतं. फक्त स्थानिक प्रदेशातूनच नव्हे तर थेट दख्खनीपासून ही जी उपमहाद्वीपाच्या विभिन्न भागातील कला आणि कलाकारांच्या विविध शैलींच्या संमिश्रणाची जी कल्पना होती, 16व्या शतकाच्या अखेरीस काहीतरी निर्माण करत होते. काहीतरी अतिशय बहुमोल, काहीतरी त्यावेळच्या अनुषंगाने नवीन दिशा देणारं काम केलं गेलं. ते सगळं गमावण्याची कल्पनाच खूप हृदयद्रावक आहे. असं होताना पाहणं खूपच दुःखद गोष्ट आहे. दुर्लक्ष केल्याचा परिणाम म्हणून बुंदी किल्ल्याच्या मोठ्या भागाचा ऱ्हास आणि नाश होत चालला आहे. पर्यटक किल्ल्याच्या खालील भागात असलेल्या इमारती पाहूनच परत फिरतात, कारण टेकडीवरच्या वरील भागातील इमारतींची खूपच पडझड झाली आहे. हा किल्ला एक विशेष महत्वाचा किल्ला आहे, पण आज याची दुर्दशा झाली आहे. आज ह्या संपूर्ण किल्ल्याला समाजकंटकांनी जागोजागी धनाच्या लोभापायी तोडून टाकलंय. याचे आता फक्त अवशेष उरलेत. ना सरकारचं लक्ष आहे ना समाजाचं लक्ष आहे. देखभालीच्या अभावाचा परिणाम म्हणून काही चित्र जवळजवळ संपूर्णपणे नष्ट झाली आहेत. किल्ल्याला विद्रूप करण्यात, त्याची तोडफोड करण्यात, अनमोल वारशाचा नाश करण्यात लोकांची भूमिका लाजिरवाणी आहे. आपल्या सगळ्यांमध्येच प्रवृत्ती आहे की सरकारकडे बोट दाखवून म्हणायचं की तुम्ही हे केलं नाही, तुम्ही ते केलं नाहीत. मी जरा स्पष्टच बोलते की कोणतंही सरकार तिथे जाऊन याचं नुकसान किंवा त्याला विद्रूप करत नाहीत. ती स्मारकं आहेत. तुम्ही किंवा मी, म्हणजे आपण सगळे, आपली मुलं तिथे जाऊन या स्मारकांना विद्रूप करतो. आपण आपल्या शिक्षण व्यवस्थेत आपल्या वारशाचा पुरेसा आदर करण्याची भावनाच मनावर बिंबवत नाही. फक्त भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला या दुर्मिळ कलात्मक वारशाचा अभिमान आहे. बुंदीच्या किल्ल्यातील भिंतींना सुशोभित करणारी अप्रतिम मिनिएचर चित्र संपूर्ण मानव जातीचा सामुदायिक वारसा आहे.
मोठ्या खेदाची बाब आहे की ज्या किल्ल्याने शतकानुशतके शहराचं संरक्षण केलं तोच आज लीन झाला आहे. याला तातडीच्या संरक्षक उपाययोजनांची गरज आहे, नाहीतर आपण हे अनमोल वारशाचं ठिकाण आपण गमावून बसू कायमचं.